लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी बातमी आहे, आनंदाची बातमी। सगळ्यांनी बातमी बघा। लाडक्या बहिणींना आता 2 ते 3 दिवसांत डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिलेली आहे। लाडकी बहीणबाबत सध्या सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू असतानाच लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आली आहे। सध्या प्रसार माध्यमांवरती या योजनेचे निकष बदलणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं असताना आता लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी। डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याचे लक्ष राज्यभरातील लाडक्या बहिणींचे होते। आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिलेली आहे। लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट हा गोड होणार आहे। मी स्वतः व्यक्तिगत अजितदादांशी चर्चा केली आहे आणि आता ईपीसी अपेक्षित आहे 1 ते 2 दिवसांमध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या योजनेत खरं म्हणजे 2 ते 3 दिवसात देऊ असं अजितदादा म्हणाले असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून कळवण्यात आलंय। खरं तरी राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। मी स्वतः व्यक्तिगत अजितदादांची चर्चा केली आणि आता ईपीसी अपेक्षित आहे 1-2 दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर 2-3 दिवसात देऊ असं अजितदादा म्हणाले। पण आता या सर्व कामात व्यस्त सगळ्यांनी थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी आहे पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की आपल्याला हे पैसे पोहोचतील। अत्यंत आनंदाची आणि मोठी अशी बातमी आहे। लाडक्या बहिणींना 2 ते 3 दिवसांत डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींबाबत सध्या सोशल मीडियावरती विविध चर्चा सुरू आहेत। योजनेचे निकष बदलणारे, काही बहिणी अपात्र ठरणारे अशा विविध चर्चा सुरू होत्या। त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार अशी धाकधूकही लागली होती। मात्र आता सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिली आहे। येत्या 2 ते 3 दिवसांत लाडकी बहिणीचा डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे। मी स्वतः व्यक्तिगत अजितदादांशी चर्चा केली आणि आता ईपीसी अपेक्षित आहे 1-2 दिवसामध्ये आणि लाडक्या बहिणींचा हप्ताही या म्हणजे खरं तर 2-3 दिवसात देऊ असं अजितदादा म्हणाले। पण आता या सर्व कामात व्यस्त सगळ्यांनी थोडेसे काही टेक्निकल आर्थिक ज्या काही गोष्टी आहे पण कुठेही मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींना हे आश्वस्त करू इच्छितो की लाडक्या बहिणींनी भरभरून पाठिंबा दिल्यामुळे राज्यात महायुतीला मोठं यश मिळाल्याचा दावा महायुतीच्या अनेक नेत्यांनी केलाय। आता लाडक्या बहिणीला मिळणाऱ्या पैशांमध्येही वाढ करण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय। या सगळ्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात नितेश राणेंनी एक मोठं विधान केलंय। नितेश राणे नेमकं काय म्हणालेत आणि त्यांचा रोख कुणाकडे आहे बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट। दोन भाचे तरच लाडकी बहीण। लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदलाची मागणी। बदल झाल्यास अनेक बहिणी योजनेबाहेर होणार। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरल्याचं बोललं जात आहे। आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात 1500 रुपयांचे 2100 रुपये करण्याचा वायदा सत्ताधाऱ्यांनी केलाय। मात्र त्यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय। लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल करा अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीसांना करणार असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय। 2 अपत्य असलेल्या बहिणींचाच योजनेत समावेश करण्याची मागणी नितेश राणेंनी केली आहे। या निकषातून आदिवासी बांधवांना सूट द्या असंही नितेश राणे म्हणाले। मी तर फडणवीस साहेबांना आणि सगळ्यांना विनंती करणार आहे, मुख्यमंत्री साहेबांना ते साहेब त्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजनामध्ये बदल करा, आपल्या आदिवासी बांधवांना थोडं सूट द्या आणि नंतर 2 अपत्य लोकांपर्यंत ती योजना पोहोचणार असं नियम त्याच्यात घाला आणि तरच फायदा घ्यायला द्या। नाहीतर हे नालायक आमच्यामध्ये राहणार, आमच्या सगळ्या योजनेचा फायदा घेणार, सरकारचे सगळे लाभ उचलणार आणि मतदानाच्या दिवशी हमको इस्लाम चाहिए। नितेश राणेंच्या या मागणीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। योजना ह्या धर्मावर चालत नाही, योजना संपूर्ण लोकांसाठी चालतात। त्यामुळे धर्मावर योजना चालवण्याचं असेल तर सरकारने त्या पद्धतीचं जाहीर करावं। पण आपण पाहिलं की भाजपला सत्तेची जी मस्ती आलेली आहे
आणि सत्ता ही लोकांपासून मिळालेली नाही, मशीनमधून मिळालेली आहे असं जनतेचं मत आहे. त्याच्यामुळे या लोकांच्या बोलण्याचा जो फरक आपल्याला जाणवतो तो त्याच्यातूनच हे स्पष्ट होतं. तर नितेश राणेंनी हे विधान केवळ मुस्लिमांबाबत केलेलं नाही असं म्हणत शिवसेना खासदार नरेश मस्के यांनी नितेश राणेंची पाठराखण केली आहे. जी मागणी केलेली आहे नितेश राणे यांनी मुस्लिम कुटुंबांना वगळावं असं नाही म्हटलेलं आहे. 2 पेक्षा अधिक जर मुलं असतील तर त्यांना लाडकी बहीण योजनेतनं वगळावं अशी मागणी केलेली आहे. ही मागणी महाराष्ट्रातनं पुढे येते. पक्षातील नेते, महायुतीचे नेते यासंबंधी निर्णय घेतील. लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असा दावा सरकारकडून अनेकदा करण्यात आलाय. त्यामुळे नितेश राणेंनी केलेल्या मागणीचा सरकार विचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.